नवले ब्रिजवर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी महामृत्युंजय आंदोलन सुरू केलंय. काही दिवसांपूर्वी याच नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. स्वामीनारायण मंदिर ते नवले ब्रिज या दरम्यान उड्डाणपूल करण्याची प्रमुख मागणी स्थानिकांनी केली आहे. नागरिकांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी रस्ता तोडण्यासाठी जेसीबी देखील घटनास्थळी आणला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलनस्थळी तातडीनं धाव घेतली आणि आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. मंत्र्यांनी याबाबत खरंच विचार करावा, ही लक्षवेधी लावावी. एक तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहिष्णू आमदार असेल, एक तरी देशामध्ये सहिष्णू खासदार असेल की ज्याने आमचा या संपूर्ण आम्ही अटक करण्यासाठी आलो होतो, अटक होण्यासाठीच आलो होतो. नवले ब्रिज मी इथून येतो आणि जातो तेव्हा माझ्या पत्नीचा पहिला फोन असतो, तुम्ही व्यवस्थित पोहोचला का, केव्हा निघणार आहे. हे एका स्त्रीचे आशीर्वाद असतात, तिचं हृदय आहे. आज मी माझ्या लग्नाचा वाढदिवस सोडून इथे आज आलेलो आहे. हे माझ्या चित्रातून माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही किंवा काय नाही, मी आर्टिस्ट आहे, मी इथला एक सगळं नागरिक आहे. माझ्याही काही भावना आहेत. ॲक्च्युली सगळ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे होतं. हा कुठला राजकीय वगैरे कार्यक्रम नाही आहे. आपल्या सगळ्यांचा जेव्हा हा मुठीमध्ये धरून आपण जात असतो, पण मला वाटतं याच्यापेक्षाही जास्त हजारोने गर्दी इथे व्हायला पाहिजे होते. एवढं माझं मी बोलून माझं व्यक्त करतो. 30 ची वेग मर्यादा तुम्ही 40 वर गेलीत, याच्या उपर तुम्ही कुठलीही उपाययोजना केलीत का? आणि हे जर होत नसेल तर पदाचा तुम्ही राजीनामा का देत नाही? या सगळ्या गोष्टी किती वेळ बोलायच्या, कितीदा बोलायच्या? अरे आम्ही रस्त्यावरती उतरून फक्त अंगावर गुन्हे घेण्यासाठीच आहोत का? आमची काही तळमळ नसू शकते का? माणूस म्हणून आजचा आवाज असू शकतो का नाही? तुमच्यापर्यंत कानावरती पहा आवाज पडतो का नाही? आणि ऐकत जर असाल तर ऐकून न ऐकल्यासारखं करता तरी कशाला? शेवटी आम्ही तुमचीच लेकरं आहोत. तुम्ही आज मंत्री म्हणून आमचं पालकत्व घेतलेलं आहे. तुम्ही आमचे पोषक नाही आहात. आम्ही तुमच्या इतकेच शिकलेलो आहोत, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहोत. या सगळ्या गोष्टी कळण्यात पण आम्ही हुशार आहोत. केंद्रीय मंत्र्यांनी यायचंच होतं तर इथल्या स्थानिकांबरोबर बैठका करायच्या होत्या. हा काही पाक्षिक निर्णय नाही. तुमच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काय पाणी दौरा करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही गप्पा जोडायच्या. मी तेव्हाही तुम्हाला म्हणत होतो दशक्रिया विधीच्या वेळेस की हा संपूर्ण प्रकार एका एसी केबिन मध्ये चालतो. तिथं चहाच्या आणि बिस्किटांच्या थैली जोडल्या जातात आणि त्याच्यावरती काहीतरी ठरवलं जातं आणि ते आपल्यावरती लादलं जातं. परिस्थिती काय आता की लहान गाड्या चालवताना जीव मुठीत घेऊन यायचा, भरधाव लागणारे हे ट्रक हे कुठलाही विचार न करता जोरात जातात आणि या सगळ्या गोष्टीतनं नाहक भरडला जातोय तो आपल्यासारखा सामान्य जीव. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, पुणे.